तुम्ही परत चौकशीची वाट बघत बसायची? हे प्रशासक माजले आहेत, आता कोणाचं ऐकत नाहीयेत. महोदय, सन्माननीय सभागृहातले सदस्य जे काय सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून आपण नक्की कार्यवाही करतो. त्याच पद्धतीने मी सांगितलं की जे कागद आहेत ते तपासलं तर पाहिजेत. अविश्वास नाही आहे. सन्मान्य मंत्री महोदय सांगतायत की सन्मान्य सदस्य जे म्हणतात हे आम्ही सत्य हे ग्राह्य धरून घेऊ, तर तुम्ही चौकशी करायला परत तपासायची काय गरज आहे? एक, आम्ही मंत्री राहिलोय, साहेब पण मंत्री राहिले, आपणही आहात. ब्रीफिंग करत असताना या गोष्टीची लक्षवेधी स्पेसिफिक दिलेली आहे, असं नाही का नाही बा याच्यातली तुम्ही चौकशी करा. तर या सर्व मुद्दे येणं अपेक्षित होतं. आणि ही लक्षवेधीमध्ये ज्यावेळी आपण दिल्यानंतर देखील जर सभापती महोदय अशा प्रकारे जर सन्मान्य मंत्री महोदय जर करत असतील, तुम्ही निर्णय घ्या ना, आणि त्यातून जर तुम्हाला वाटलं काही निर्णय अयोग्य तुम्ही परत करू शकता. सन्मान्य सदस्याने हे खरं आहे, सन्मान्य सदस्याने हे आता सांगितलं हे खरं आहे असं आपण म्हटलं, हे ग्राह्य धरून आपण आजच्याच निर्णय घेणार आहात का? सन्मान्य सदस्य सचिन भाऊ असं म्हणाले की तुम्ही पहिली कारवाई करा आणि अयोग्य असेल तर परत करा. हे असं उलट करण्यापेक्षा जे आहे ते आपण तपासू आणि तपासल्यानंतर ते जर अयोग्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करू. त्यांनी आता उचित कारवाई करण्याच्या संदर्भात सांगितलं, चौकशी करून. त्याच्यामुळे ह्याची माहिती तर घेतली पाहिजे साहेब, माहिती तर घेतली पाहिजे. सन्मान्य सदस्य साहेब, मी आदेशाची तारीख दिलेली आपल्याकडे. सन्मान्य कपिल पाटील साहेब. सभापती महोदय, ज्या वेळेला सभागृहातील ज्येष्ठ सदस्य कोणताही सदस्य जेव्हा माहिती देतो आणि दाव्याने सांगतो त्यावेळेला ती खरी मानून योग्य ती कारवाई ताबडतोब केली जाईल असं आश्वासन अपेक्षित आहे. योग्य ती कारवाई, योग्य ती. मान्य मंत्री महोदयांनी याच्या संदर्भात मगाशीच सांगितलेलं आहे. सभापती महोदय, कपिल पाटील साहेबांनी सांगितलेलं सहमत आहे. मी देखील 2004 पासून सभागृहात आहे. मी देखील सभागृह बघतोय. मी सदस्यांवर कुठेही आक्षेप घेतलेला नाही. कागद का तपासावे लागतील तर मी स्वतः सांगितलं ना की कार्यकारी अभियंत्यांकडे चार्ज दिलेला आहे. एमपीएससीची यादी मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिफारस करतोय. त्यांना काही परमनंट घेतलेलं नाही, तात्पुरत्या स्वरूपाचं घेतलेलं आहे. आणि अयोग्यरित्या जर घेतलं असेल तर तपासून त्याला बाजूला करतो म्हणून सांगितलं ना. पण उद्या सदस्यांनी सांगितल्यानंतर प्रत्येकाला निलंबित करा, प्रत्येकाला सक्तीवर रजेवर पाठवा असं होऊ शकत नाही. चला, आता त्यांनी मान्य परब साहेब, आपण त्यांचं उत्तर शांतपणाने ऐकून घ्या. कारवाई केली जाईल, ठोस कारवाई केली उत्तर जाईल. दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 2 प्रवीण दरेकर. लक्षवेधी क्रमांक 2 त्यांनी आता वितरित उत्तर केल्याप्रमाणे व्यवस्थित दिलेलं आहे. आपण सभापती महोदय, आपण ज्येष्ठ आहात, त्याच्यामुळे माझी विनंती आहे, मुंबईतलं इथे प्रोटेक्शन देण्याचं गिरण विषय नाही. त्यांनी गावामध्ये आता उत्तर दिलं असणारं ना. दामोदर नाट्यगृह मी इथे स्पष्टपणाने मंत्री महोदयांनी सांगितलं, हे त्यांनी माहिती घेऊन ह्याच्या बाबतीतलं उत्तर देतो म्हटले ना, कारवाई करतो म्हटले ना. मान्य मंत्री महोदय. सभापती महोदय, पहिली गोष्ट आता मी स्पष्ट सांगतो, आयुक्त जे आहे त्यांची नियुक्ती काय ह्या 15 महिन्यामध्ये झालेली नाही. जे आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती 2-2.5 वर्षापूर्वी झालेली आहे. कदाचित 15 महिन्यामध्ये आता ते वाईट झाले असतील, 15 महिन्यापूर्वी ते चांगले होते. माझं फक्त म्हणणं असं आहे, मी परब साहेबांच्या कुठच्याही म्हणण्याला डिनाय केलं नाही. शासनाला सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे, म्हणजे मंत्री म्हणून मला देखील तुम्ही संरक्षण देणं गरजेचं आहे. मी तुम्हाला असं सांगितलं की याच्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. 4 स्पेसिफिक नावं जी अनिल परब साहेबांनी सांगितलेली आहेत तीच आपण तपासून बघू. ती तपासून बघून ती जर अयोग्यरित्या झालेली असतील आणि ते जर साबित झालं तर आम्ही त्यांना बाजूला करतो म्हणून सांगितलं ना. चला, आता आपण पुढे गेलोय. सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेब. सभापती महोदय, आमच्यावर अन्याय करू नका. दिले. आमची लक्षवेधी घ्या. मुंबईतल्या गिरण गावातील नाट्यगृह पुकारली मी, जे मराठी आपल्या रसिकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. सभापती महोदय, सचिन भाऊ, नाट्यगृहाचा दामोदर नाट्यगृहाचा विषय पुढे गेलो आपण. दामोदर नाट्यगृह 2 नंबर. नाही, बरोबर
आपल्याला पूर्ण वेळ दिला, पूर्णपणाने हे बरोबर पक्षात वेळ नाही, दिला, सभापती असं कृपया महोदय. करून आपण असं सभापती महोदय शेअर हे करून अशा आपण असं करू प्रकारे नये, बोलू नये. तुम्हाला- माझी विनंती आहे, आपल्याला तसं उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊया. प्रवीण दरेकर साहेब, माझं लक्षवेधी ऐकायला तर क्रमांक पाहिजे 2. ना. लक्षवेधी क्रमांक 2. सभापती महोदय, मुंबईच्या कामगार वस्तीमध्ये बऱ्याच कलाकारांना ज्यांनी घडवलं, ज्या ठिकाणी घडले आणि ज्याला सांस्कृतिक वारसा अशा दामोदर नाट्यगृहाचा नाही नाही, त्यांची आता पुकारली विषय आहे. आज सभापती महोदय त्या ठिकाणी कपिल पाटील साहेब त्यांचे होते ना. सभापती महोदय, या ठिकाणी हे दामोदर नाट्यगृह आज त्या ठिकाणी पाडण्यात येतं. त्या पुनर्विकास सभापती महोदय मला संरक्षण द्या. एक काय म्हणणं कपिल पाटील साहेबांना 1 मिनिट घ्या. कपिल पाटील साहेब बोला. त्यावेळेला त्यांची दखल घ्यावी लागते. त्यांची दखल घेतली जात नाही आहे, तुम्ही ती घेतली पाहिजे. त्यांचा सन्मान नाही राखला कपिल पाटील नाही नाही पाहिजे. त्यांचा सन्मान राखला नाही पाहिजे. नाही, त्याच्या बाबतीत त्यांचा अवमान करण्याचा अजिबात नाही. पण आपण पुढे गेलेलो होतो कपिल, असं कृपया करून मी 2 नंबरची लक्षवेधी पुकारलेली होती, त्याच्यामुळे कृपया करून असं चुकीचं रेकॉर्डवर घेऊ नका. नाही ते नंतर आले मंत्री माननीय परब साहेब, नंतर आले साहेब. दोनदा पुकारले आपण. मी या ह्याच्यात येतो ना बोलायला, या मान्य विरोधी पक्ष नेते साहेब, आपला मान राखून सांगतो, ह्या लक्षवेधीमध्ये आपण बोला ना. या लक्षवेधीमध्ये आपण बोला. या लक्षवेधीमध्ये आपण बोला. आपण परब साहेब आपण पुढे गेलेलो होतो, त्याच्यामुळे आता त्यांच्या लक्षवेधीमध्ये बोलण्याची संधी देतो ना मी. आधी त्यांचे तर होते, त्यांचे चालू आहेत. अहो त्यांची लक्षवेधी पुकारले त्याचं लक्षवेधी काय? त्यांची आहे. परब साहेब लक्षवेधी त्यांचं होते ना. मी देतो. लक्षवेधी दोनदा पुकारल्यावर सभापती महोदय अशा प्रकारचं प्रेशर आणून सभागृहाचं कामकाज त्या ठिकाणी चाललं नाही पाहिजे. या ठिकाणी हा गिरण गावातल्या दामोदर नाट्यगृहाचा मराठी माणसांचा हा त्या ठिकाणी प्रश्न आहे. ते नाट्यगृह बंद पडलंय आणि दोनदा पुकारल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आपण जर पुन्हा नव्यानं मागच्या लक्षवेधीवर सुरुवात करणार असाल तरी पद्धत आहे का सांगा आम्हाला. आपण सुरू ठेवा. पण त्यांचा त्यांना थांबवा ना. बसते ना, माझी विनंती आहे, आपण कृपया करून बसू. नाही सर, आपण थोडस उशिरा आलात. नाही संरक्षण हवंय प्रभा सभापती महोदय मला. घ्या. सभापती महोदय, सभागृह हे प्रथा आणि परंपराच्या बेसवर चालतं. दुसऱ्या नंबरची लक्षवेधी पुकारलेली आहे, त्यांनी मांडलेली आहे. ती लक्षवेधी मांडलेली असताना परत पहिल्या लक्षवेधीवर चर्चा करणं हा सभागृहाचा अमान असू शकतो. आपण 2 नंबरवर गेलेलो आहे, त्याच्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना माझी विनंती आहे की आपण ही जी 2 नंबरची लक्षवेधी पुकारली आहे ती त्याच खात्याशी संबंधित आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आपण आपलं म्हणणं मांडावं अशीच विनंती आहे. प्रवीणजी आपण सुरू ठेवा. आपली 2 नंबरची लक्षवेधी चालू आहे. सभापतींचा अपमान केलाय तुम्ही. राष्ट्रवादी प्रवीणजी दरेकर साहेब आपण सुरू ठेवा. परब आपण साहेब बसा. मला संरक्षण हवंय जरा. त्यांना काम द्या, सगळे ते गप्प बसतील. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही व्यत्यय नाही आणायचं त्यांना. परब साहेब आपल्या नाट्यगृहाचा विषय बसून आहे. घ्या आपण. मान्य आपल्या विरोधी मराठी पक्षनेते साहेब, माणसांच्या कृपया करून अस्मितेचा बसून विषय घ्या. आहे. मराठी कलाकारांच्या अस्मितेचा विषय आहे. बसा. गिरणगावचा विषय आहे. आपण मूळ आपलं विसरलो का? यस.
नाही त्या संदर्भात साहेब विषय संपला ना तो. नाही सभापती महोदय आपण मार्गदर्शन करा, त्यांना द्यायचं असेल तुम्ही ठरवा. दोनदा लक्षवेधी पुकारली, परब मी साहेब, बोलायला उभा सन्माननीय राहिलो. मंत्री महोदयांनी याच्यामध्ये बरं, हाही उत्तर विषय दिलेला तितकाच महत्त्वाचा आहे. आहे. त्याच्यामुळे आपण अधिकाऱ्यांच्या पुढे गेलो बदल्या promotion आणि पेक्षा 2 नंबरची महत्त्वाचा लक्षवेधी विषय आहे. पुकारली. माझी आपल्याला विनंती आहे की 2 नंबरची लक्षवेधी आपण आता पुकारलेली असल्यामुळे ती घेण्यात यावी. नाही नाही नाही, याच्यात बोला ना 2 नंबरच्या लक्षवेधीमध्ये. सभापती महोदय, मला पुन्हा एकदा सांगा, आपण जे सन्माननीय मंत्री महोदय बोलले, अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज चालतं का? प्रथा परंपरा आहेत का सांगा. विरोधी पक्ष नेत्यांचा हक्क कृपया करून अबाधित आपण आहे, सर्वांनी बसून आम्हाला घ्या. त्याच्यावर आक्षेप नाही. प्लीज बसा. 2च मिनिटं, 2च मिनिटं साहेब, बसून घ्या. 2च मिनिटं बसून घ्या. दरेकर साहेब प्लीज. एकच मिनिट बोला. कपिल पाटील साहेब बोला. सभापती महोदय, कामकाज कोणतंही चालू असो, सरकारने उत्तर काय द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे, मी त्याबद्दल बोलत नाहीये. परंतु या सभागृहाची आणि दोन्ही सभागृहाची परंपरा अशी आहे, ज्या वेळेला विरोधी पक्षनेते उभे राहतात त्यावेळेला मुख्यमंत्री सुद्धा खाली बसतात आणि त्यांचं ऐकतात. यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सगळे रेकॉर्ड काढा आणि नियमाची तरतूद पहा. ज्या वेळेला विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं न ऐकता सभागृहाच्या पुढे जाणं, शेवटी सभागृह कशासाठी असतं? डेमोक्रेसी बाय डिस्कशन असतं. आणि ज्यावेळेला विरोधी पक्षनेता हा सगळ्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करत असतो दुसऱ्या बाजूचं, त्यामुळे त्यांचं ऐकलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही सभापती आहात, तालिका असलात तरी, अनुभव कमी असला तरी तुम्ही सचिवांची माहिती घ्या आणि बोला. नाही, कपिल पाटील साहेब, आपण जे म्हटलं ते योग्य, त्याच्यात काही दुमत असण्याचं काही कारण नाही. विरोधी पक्ष नेत्यांचा सर्वोच्च मान जरूर आहे, मात्र आपण 2 नंबरची लक्षवेधी मी पुकारली. सन्माननीय दरेकर साहेबांचा आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये दरेकर साहेब कृपया करून आपली जी लक्षवेधी आहे ती आपण सुरू ठेवावी. मान्य विरोधी पक्ष नेत्यांचा मान सन्मान राखला जाईल याची खबरदारी घेऊ. माननीय प्रवीण दरेकर साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत, ते सुद्धा विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. त्यांनी स्वतः मनाचा मोठेपणा आता दाखवलेला आहे की विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी बोलायला द्यावं, पण शासन म्हणून मी त्या उत्तरावर ठाम आहे. सन्मान्य विरोधी पक्ष नेते, माझं जे अनिल परब साहेबांनी जी लक्षवेधी मांडली याच्यामध्ये माझा साधा मुद्दा आहे. मीही महापालिकेत काम केलंय, मी सभागृह नेता राहिलेलो आहे, मला या सगळ्या प्रोसिजर माहिती आहे. चला काही हरकत नाही, लोकसेवा आयोगाने पद भरती नाही केली म्हणून कोणाला चार्ज दिला पाहिजे हे मला मान्य आहे. कोणाला कोणती जागा नाही, उपायुक्ताची सुद्धा चार्ज दिला जातो, काही गरज म्हणजे असं आलाच पाहिजे अधिकारी अशातला काही भाग नाही. पण जी 3 वर्षाची अट आहे ती सगळ्यात महत्वाची. त्याच्याविषयी परब साहेबांनी मुद्दा मांडलेला आहे, त्यांनी काय त्यांना देऊ नये असंही म्हटलेलं नाही. ज्याचा 3 वर्षाचा अनुभव असावा त्याला द्यावा असं त्यांची स्पष्ट म्हणणे, बाकी काही म्हणणं नाही त्यांचं. त्यांचं म्हणणं या लोकांना का दिलं असं नाही, द्यावं. पण ज्याला आपल्याच बायलॉज मध्ये आहे की 3 वर्षाची अनुभवाची अट आहे त्याच्यामध्ये, जो आज प्रमोशन होतो पुन्हा लगेच म्हणतो त्याला 3 वर्ष होऊ द्या ना, 3 वर्षाची वाट पाहू द्या. एवढाच मुद्दा आहे. माझाही तोच मुद्दा आहे की या कोणत्या व्यक्तिगत विषयी मी बोलणार नाही, पण 3 वर्षाची जी अट आहे ती पाळली जावी. ती जर पाळली, जर ह्या 3 लोकांनी पाळली नसेल तर त्यांच्याऐवजी दुसऱ्याला चार्ज द्यावा असं माझा मुद्दा याच्यामध्ये. मान्य मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, मी विरोधी पक्ष नेत्यांचा सन्मान ठेवून सांगतो, सन्माननीय विरोधी पक्ष नेते साहेब, मी हेच सांगितलं की जे कागदपत्र अनिल परब साहेबांनी दिलेली आहेत किंवा जे काही निकष होते त्याच्यामध्ये 4 स्पेसिफिक नावं आपण जी दिलेली आहेत, 4 स्पेसिफिक नावं दिलेली आहेत, ती आम्ही तपासतो आणि ते जर त्या योग्यतेचे नसतील तर अनिल परब साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने कारवाई करतो. ठीक आहे, आता पुढे यायचं. लक्षवेधी क्रमांक 2 दरेकर साहेब. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 2 प्रमाणे सभापती महोदय, या ठिकाणी मुंबईतल्या अतिशय एका महत्वाच्या विषयावर मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. दामोदर नाट्यगृह हे मुंबईतलं गिरण गावातलं मराठी अस्मितेचं नाट्यगृह आहे. या परिसरामध्ये या ठिकाणी या नाट्यगृहातनं अनेक कलाकार घडले. भरत जाधव असतील, अंकुश चौधरी असतील,